ओम साईराम. नमस्कार सर्वांना. आज मी आणि वेद चाललाय आमच्या गावातील कुर्लाई मातेच्या मंदिरामध्ये. चला तुम्हालाही दाखवते आमच्या गावातील कुर्लाई मातेचं मंदिर. आता आम्ही मंदिराकडे आलो आहेत. आता मंदिरामध्ये आम्ही जातो आहेत. हे बघा, चालले आम्ही मंदिरात. या तुम्हालाही दाखवते आमचं मंदिर कसं आहे ते. हा हॉल आहे मंदिराचा, खूप मोठा आहे. त्याच्यामुळे इथे विविध कार्यक्रम होत असतात. तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे ते आतमधून. हा झुंबर आहे, छान वाटतं. चला चला वेद, पटापट चला. आपण प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. हा मंदिराचा गाभारा आहे पूर्ण. वेद गणपती बाप्पाला नमस्कार करत आहे. गणपती बाप्पा. आता आम्ही कुर्लाई मातेचं दर्शन घेत आहेत. चला टिकाला वेद. मंदिराच्या डाव्या साईडला दत्तगुरूची मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवते आहे. खूप सुंदर आहे मूर्ती. या मूर्तीला आता आम्ही नमस्कार करून पुढे शंकराची पिंडी आहे, तिथे आम्ही जात आहेत. वेद नंदीला नमस्कार करत आहे. आता आम्ही शंकराच्या पिंडीचं दर्शन घेत आहेत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आता आपण साईबाबाच्या मंदिरात जाणार आहेत. चला तुम्हाला दाखवते साईबाबाचं मंदिर कसं आहे ते. हा मंदिराचा कळस आहे. आता आपण साईबाबाच्या मंदिरात जात आहेत. या तुम्हाला दाखवते साईबाबाचं मंदिर. ओम साईराम. नमस्कार करूया साईबाबांना. की बाबा की. हे गार्डन आहे आणि गार्डनमध्ये खूप झाडे लावलेली आहेत. पाऊस पडल्यामुळे सर्व हिरवगार झालेले आहेत. गुलाबांची फुलं. हे बेलाचं झाड आहे. आता जाऊयात आपण. हे बघा, वे स्वतःच्या हाताने प्रसाद घेते. त्याचा हात नाही पुरत तरी पण तो प्रसाद घेत आहे. बघा, मस्ती करतच चाललाय वेद. मंदिराच्या शेजारी हनुमान मंदिर आहे. चला आपण आता त्यांचं दर्शन घेऊयात. इथे हनुमान जयंतीला महाप्रसाद असतो. चैत्र ज्येष्ठ पंचमीला खूप मोठी जत्रा असते. खूप गावातले लोक जत्रेला येतात. तिकडे शेजारी आजोबा होते, त्यांच्याशी वेद गप्पा मारत आहेत. तुम्ही काय करत आहात? आजोबा काय करते? हा मंदिराचा परिसर आहे. संध्याकाळी इथे मुलं क्रिकेट खेळायला सुद्धा येतात आणि वेद पण संध्याकाळी इथे खेळायला येतो. खूप छान मंदिर आहे ना. तुम्हाला आवडलं का? इथे शेजारीच एक झाड आहे. आता बघा, वेद त्याच्यावर चढणार आहे. एकटाच चढणार आहे तो. बघा कसा चढतोय तो झाडावरती. प्रयत्न करत आहे झाडावर चढण्याचा. चढेल आता. चढला. वेद इथे बा. बघा, चढला तो. तर ते खेळणार तो एकटाच झाडावरती.
वेदची मजा असते मंदिरात जायला सांगितलं का त्याला खेळायला भेटते. मोकळी जागा असल्यामुळे त्याला खूप खेळायला भेटते इथे. आणि कोण सांगायलाही नसते मस्ती करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको. त्याच्यामुळे तो खूप खुश असतो मंदिरात जायला सांगितलं की. मंदिराच्या आजूबाजूला खूप झाड आहे, त्याच्यामुळे खूप इथे हिरवळ असते. कुर्लाई मातेचं मंदिर हे सफाळे गावात आहे. चला आता आम्ही घरी चाललो. बघा वेद कसा धावत धावत चालला आहे तो. आणि मंदिराच्या बॅक साईडलाच आमचं घर आहे. आमच्या टेरेसवरून पण मंदिराचा कळस दिसतो. चला भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय सर्वांना.